प्लॅटफॉर्म नंबर 5 आहे त्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर जो 15 डब्याची जी लोकल येते ती जिथे थांबते, महिलांचा डब्बा जिथे थांबतो उतरतं तिथे त्या ठिकाणी एक जिना उतरतोय आणि त्या जिन्याचं रेलिंग तिथपर्यंत येते। त्यामुळे महिलांना आतमध्ये डब्यामध्ये चढताना अतिशय अरुंद जागेतून चढावं लागतंय आणि उतरावं लागतंय। एक तर आपल्या डोंबिवली स्टेशनला असणारी प्रचंड गर्दी रेल्वेला जाणाऱ्या लोकांची आणि त्यात ज्या वेळेला गर्दीची वेळ असते त्यावेळेला महिलांची जाण्याची येण्याची जी काही तारांबळ तिथे उडते त्याच्यामध्ये भीती अशी आहे की जर एखादा ॲक्सिडेंट झाला, एखादी महिला जर पडली घसरून तर जीव जाऊ शकतो, अनेक जण चेंगराचेंगरीमध्ये मरू शकतात। आणि म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाला सांगायला आलो आहे की ते प्लॅटफॉर्म जे आहे त्याच्यामध्ये बदल घडवा आणि ते जी महिलांची जी कुचंबणा होते तिथे चढण्याची उतरण्याची जी तारांबळ होते ती दूर करा। त्या ठिकाणी फेरीवाल्यामुळे सगळी जागा तिथे ऑक्युपाय केलेली आहे आणि माझं असं पूर्णपणे आमचं लक्ष आहे आणि आम्ही बघितलं आता इथे ज्याला स्टेशन मास्टरकडे इथे आम्ही आलो त्याच्यानंतर या लोकांना काही देणं घेणं नाही आहे असंच दिसतंय। एक तर हे अमराठी लोक आहेत, यांना इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल, महाराष्ट्रातल्या जमिनीबद्दल, इथल्या असलेल्या प्रवाशांबद्दल अजिबात काही दयामाया देखील नाही आहे, कारण त्यांना कणव पण नाही आहे, कारण त्यांना आपली भाषाही येत नाही आहे। तर पहिला राग तर आमचा त्यांच्यावर तोच अनावर झाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ह्यातलं काही पडलेलंच नाही आहे, ते त्या स्टेशन मास्टरच्या केबिनमधनं बाहेर बघायलाही येत नाही आहेत। त्यांना जर आता घेऊन जातो, सैर करून आणतो। RPFचे पण जे वरिष्ठ पोलीस आहेत ते पण आमच्याबरोबर आहेत त्यांचे अधिकारी, तर त्यांनाही आम्ही दाखवतो की काय काय त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। ते मला असं वाटतं सगळे सुस्तावलेत, त्यांना जरा जागा करावं लागेल आणि मराठी माणसाचा इंगा काय आहे तो दाखवावा लागेल। जिल्हा प्रमुख दीपेशी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डोंबिवली शहरातील सर्व पदाधिकारी, महिला पुरुष, शहर प्रमुख, त्याच्यानंतर ते उपजिल्हा प्रमुख राहुल भगत सगळेच आम्ही, कारण आत्ता जे वैशालीने सांगितलं तो एक विषय आहे, पण त्याचबरोबर आम्ही आत्ता डोंबिवली स्टेशनवरती वेगवेगळ्या समस्या आहेत। उदाहरणार्थ या ठिकाणचं लिफ्ट कधी कायचं तयार आहे ते असंच पडून आहे, एक्सलेटर तयार आहेत ते चालू करण्यापासून पडलेलं आहे। त्यानंतर इथे शौचालयाची काय अवस्था आहे, महिला आणि त्याचबरोबर पुरुषात तीच अवस्था आहे। त्याचबरोबर हॉकर्स बसतात तशा प्रकारची तीच अवस्था आहे। त्याचबरोबर इकडे आता गर्दुले वगैरे सांगितलं तीच अवस्था आहे। ह्या सगळ्या समस्या घेऊन आम्ही आता स्टेशन मास्तर आणि स्टेशन मास्टरांच्या माध्यमातून या सगळ्या विषयाशी निगडीत असलेले टेक्निकल स्टाफ आणि RPFचे अधिकारी ह्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही बोलवून घेतलं। ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत, त्यांना त्यांच्याविषयी जाबही विचारण्यात आला। त्याने आम्हाला कमिट केलेलं आहे की लवकरात लवकर संबंधित वरिष्ठांकडे याचा पत्रव्यवहार करून ह्या तुम्हाला येत्या 8 ते 10 दिवसात समस्या सुटलेल्या दिसतील असं त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे। जर कधी यांनी 8-10 दिवसात या कमिटमेंट फुल करण्याचा प्रयत्न नाही केला तर पुन्हा आम्ही जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आंदोलन उभं करू। मध्यंतरी पत्र दिलं होतं त्यांना आणि आता आम्हाला IOW सातपुते सरांनी सांगितलं की 4-5 दिवसामध्ये ते जिना आपण सुरू करणार आहोत। त्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधी किंवा कोणाची आवश्यकता नाही, रेल्वे प्रशासनाचा कुठलाही अधिकारी असेल तो त्याला चालू करून देणार आहे आणि त्यांनी दसऱ्यापर्यंत, दसऱ्याच्या चांगल्या मुहूर्तापर्यंत ते जिने चालू करण्याचं सांगितलेलं आहे।